जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। ताजमहल भारतातील कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन्स नंबर 1 आग्रा, नंबर 2 जयपूर, नंबर 3 दिल्ली आणि नंबर 4 हैदराबाद। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 आग्रा। ताजमहल भारतातील आग्रा शहरामध्ये आहे। मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता आहे? तुमचे ऑप्शन नंबर 1 हत्ती, नंबर 2 माकड, नंबर 3 अस्वल आणि नंबर 4 चिंपॅन्झी। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 चिंपॅन्झी। मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे चिंपॅन्झीच आहे। जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन नंबर 1 भारत, नंबर 2 रशिया, नंबर 3 चीन आणि नंबर 4 अमेरिका। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 रशिया। भारतातील सर्वात मोठा देश म्हणजे रशियाचा आहे। भारतात एकूण किती राज्य आहेत? तुमचे ऑप्शन नंबर 1 28 राज्य, नंबर 2 25 राज्य, नंबर 3 27 राज्य आणि नंबर 4 29 राज्य। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 28 राज्य। भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत। बिडी कोणत्या झाडाच्या पानापासून बनवली जाते? तुमचे ऑप्शन नंबर 1 जांभूळच्या, नंबर 2 आंब्याच्या, नंबर 3 केळीच्या आणि नंबर 4 तेंदूच्या। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 तेंदू। तेंदूच्या झाडाच्या पानापासून बिडी बनवली जाते। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तुमचे ऑप्शन नंबर 1 पुणे जिल्हा, नंबर 2 नाशिक जिल्हा, नंबर 3 अहमदनगर जिल्हा आणि नंबर 4 सोलापूर जिल्हा। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 अहमदनगर। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहमदनगर आहे। कानातून गोम बाहेर येण्यास कानात काय टाकावे? तुमचे ऑप्शन नंबर 1 पाणी, नंबर 2 गोमूत्र, नंबर 3 फिनेल आणि नंबर 4 मिठाचे पाणी। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 मिठाचे पाणी। कानातून गोम बाहेर काढण्यासाठी मिठाचे पाणी टाकावे। भारतात लायसन्स किती वर्ष झाल्यास मिळते? तुमचे ऑप्शन नंबर 1 15, नंबर 2 18, नंबर 3 21 आणि नंबर 4 25। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न होता। तुम्ही मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।